कॉलर पकडली की तू म्हणलं मॅडम ऍक्च्युली आमचा शूट चाललाय, शूटचा काय संबंध, तुम्हाला परमिशन कोणी दिली आणि तुम्ही कसं काय आमचं फिल्मिंग करताय. मीडिया इंडस्ट्रीमध्ये काम करतो आपण म्हणून ते लक्षात येतं की हे थोडं स्क्रिप्टेड आहे. आणि जे सुरू झाला तो सुट्टी जाईना मला अजिबात, म्हणजे मारत डायरेक्ट त्यांनी 2-3 फटके सुद्धा मारले मला, नाही का, की तू डेअरिंगच काय असं मॅटर झालेत. अक्षरशः मी सागरनी फटके सुद्धा खाल्लेत, असे इन्सिडेंट झालेत. आणि पाणीपुरी प्रँक त्याच्यानंतर आम्ही आतापर्यंत अजूनपर्यंत आम्ही केला नाही कारण ती मुलगी अजून पण आवडत द्या आम्हाला की तू शूटिंग कसं काय काढलं माझा, तो मोबाईल इकडे, कॅमेरा इकडे. मग त्यांनी कॅमेरा, नवीन कॅमेरा होता, त्यांनी कॅमेरा काय दिला नाही. आणि कधीतरी वाटतं नाही अरे बाद झालं, हे काय म्हणजे करण्यासारखं खूप काही आहे. मग हे रोज अशा गोष्टी सहन करायच्या. ती पब्लिकला अरे सगळ्यांनी जरा जमा व्हा, इथं लोकांना या मुलींना छेडतायत सगळ्यांसमोर, कॅमेरा समोर, तुम्हाला अक्कल नाही का, तुम्ही सगळी बघायची भूमिका घेताय तुम्ही. तिने इतका कहर केला की काय सांगायला नको. तुम्ही कोणत्याही गरीब व्यक्तीकडे जावाच्या रस्त्यावर राहतात, तुम्ही त्यांना 1 रुपयाची मदत करू नका, त्यांना 10 रुपये देऊ नका, तेव्हा जेवायला देऊ नका, पण 5 मिनिट तुम्ही त्यांना आपुलकी शब्द बोललात ना, ते तुमच्या समोर आणणार आणि माझ्या मॅक्सिमम व्हिडिओमध्ये डोळ्यातनं पाणी काढतात. हॅलो, नाही लोक कांदे कशाला पार करायला लागलीच. नमस्कार. नमस्कार काय थांब की फोन करतो, ठेव. काय झालं? बोलवलं होतं ना पॉडकास्टसाठी. कुणी? तुम्ही जरा फोन आलता मला ऑफिस मधून. तुम्हाला? तुम्हीच घेणार आहात ना? काय पॉडकास्ट? कसला असतो पॉडकास्ट? तुम्ही एकटे की अजून कोणी आहे इथे? मी तर सध्या एकटाच आहे इथं. ते मला फोन आलता त्यांचा की इथे पॉडकास्ट साठी या, ह्या टायमिंगला या. मग करायची सुरुवात. मला काय माहित नाही कसलं काय पॉडकास्ट, तुम्ही कोण आहे, कुठनं आला, काय कल्पना नाही, कसलं काय सांगायला पॉडकास्ट. हो सर, तुम्ही फोन केला म्हणून आलो ना, उगाच कशाला कोण येईल. मी कशाला फोन करू तुम्हाला? आता बघे बायकोवर बोलतो, बायको भडकली माझ्यावरती येऊन बसला इथं. काय आता बाहेर कोणतरी होते, म्हणले जाऊन बसा इथे. उठून काय तुम्ही घेणार आहे की मी जाऊ? काय घेऊ तुमचं? अहो सर, पॉडकास्ट साठी मला बोलवलं होतं, मला फोन आलता. काही ऍडमिट लागले का काय? मग मला, मी बाहेर बसलो, त्यांनी सांगितलं तुम्ही आतमध्ये बसा. कोणाला? मी घेणार आहे पॉडकास्ट. अहो ते मला कसं माहित असेल? मला नीट फोनवर बोलता येत नाही, मी पॉडकास्ट घेऊ? मी उठून जाऊ बाहेर? मग ते तरी सांगा मला. तुम्ही एका गेस्टला बोलवता आणि तुम्ही अशा भाषेमध्ये त्यांच्या संग बोलताय. मी? हो. पॉडकास्ट कशाला? झालंय नीट आता. ठीक आहे. ए पाठव रे, गेस्ट कोण आहे? सर नमस्कार. बोला. काय? डॉक्टर राज तुम्हीच ना? हो मीच. ते आत्ता कोणीतरी आलं होतं इथे, ते मस्करी करत होते, काय माहित नाही. ते येऊन तुम्ही कोण? प्रँक माझा चॅनल माझा आहे आणि त्याच्या रिगार्डिंग मला फोन आला तुमच्या ऑफिस मधून. कोणाला बोलव रे? मलाच फोन आलता. मला तुमच्या नंबर. तुमचा पॉडकास्ट? हो. काय केलंय तुम्ही? आता सर तुम्हाला काहीतरी पाहिलं असेल त्यामुळे मला बोलवलं ना. काय कोणाला पण बोलवता रे? बसलो नाही, मला फोन. अहो पॉडकास्ट घेण्यासाठी तुम्ही काहीतरी केलेलं पाहिजे की नाही? किती फॉलोअर आहेत? 380 घे, 380 घे. 3,80,000. ठीक आहे चालतंय. तुम्ही मग म्हणजे प्रँक करता का माझ्यावरती? आता कसं वाटतंय? ऍक्च्युली काय झालं, मला फोन आला, मी बाहेर बसलो होतो, त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आतमध्ये जाऊन बसा, ते येतील. मग ते व्यक्ती कोण होते? दुसरे होते ते. सॉरी, हा छोटासा प्रँक होता आमच्या टीम तर्फे. आमच्या टीम तर्फे हा छोटासा प्रँक होता तुमच्या सोबत. अच्छा, म्हणजे आमच्यावरच प्रँक. हा, मग आता प्रँक वाल्याला बोलवल्याच्या नंतर थोडा प्रँक झालाच पाहिजे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं राजमंचच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आजचा आपला पॉडकास्ट संवादातून उत्थान हे जरी आपल्या राजमंचाचं ब्रीदवाक्य असलं तरी सुद्धा ते मनोरंजनाच्या माध्यमातून संवादातून उत्थान झालं पाहिजे याची काळजी राजमंच नेहमीच घेतो. म्हणूनच आज आपल्या या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत
ते 24 तास मनोरंजन करणारेच गेस्ट आहेत. म्हणजे काय होतं की आपण एखाद्याला हसवण्यासाठी, एखाद्याचं मनोरंजन करण्यासाठी काय करू शकतो, हा माणूस स्वतः मार खाऊ शकतो. इतकं डेंजर आहे. म्हणजे स्वतः मार खाऊन, लोकांच्या शिव्या खाऊन, रोज काहीतरी नवीन नवीन कारस्थानं करायचे. आणि कशासाठी? तर तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी. असा एक अवलिया व्यक्तिमत्व, 2 म्हणता येईल, तुम्हाला कळेलच थोड्या वेळामध्ये. असं अवलिया व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती आलेले आहेत. ते प्रँकस्टर आहेत. प्रँकस्टर आहे म्हणल्यावर लक्षात येईलच. आणि मराठीमध्ये बोटावर मोजण्या इतकेच प्रँकस्टर आहेत. मराठीमध्ये बोटावर मोजण्या इतके असे काही प्रँक चॅनल आहेत. त्यातलंच सगळ्यात मोठं चॅनल जे मराठीतलं प्रँकचं चॅनल आहे, त्या प्रँक माझाचे प्रशांत साखरे आपल्या आज मंचावरती आलेले आहेत. नमस्कार प्रशांत भाऊ. तुम्ही जो चान्स दिला त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. आम्हाला बोलवलं त्यासाठी मनापासून तुमचे आभार. कसं वाटतं इथे येऊन? आता सुरू करायला तेव्हाच कळेल, कारण जरा प्रेशर आहे, कारण आणि ही फर्स्ट टाइम आहे आमची. आता आम्ही तुमच्यासोबत जो प्रँक केला तो कसा वाटला? तो खूप डेंजरस होता. अच्छा. अनएक्सपेक्टेड होतं. आता काय होतं, आम्ही असे प्रयोग सहसा करत नाही, परंतु कुणीतरी एक प्रँकस्टर आलाय म्हणल्याच्या नंतर आपण पण त्यांच्यासोबत प्रँक करण्याचा प्रयत्न केला. तो साधलाय की नाही ते आता प्रेक्षक सांगतील. नसेल साधला तरी तो जमवून घ्या, कारण आम्ही काही यांच्यासारखे प्रँकस्टर नाही. त्याच्यामुळे तो झालेला प्रँक आहे तो पदरात पाडून घ्या, एवढंच सांगतो. आणि आता आपण चर्चेला सुरुवात करूयात. चला आपण सुरुवात करूयात. नक्कीच. बरं, मला सांगा तुम्ही, आता हे प्रँक करणं फार अवघड आहे हे आम्हाला लक्षात आलं ना. मला कदाचित ते जमलंही नसेल तुमच्यासारखं. तुम्ही जे रस्त्यावरती उभे राहून एकदम अनोळखी लोकांसोबत असे प्रँक वगैरे करता. बरोबर. माझा तर हा पहिला प्रश्न होता की काय होतं की आपण जेव्हा व्हिडिओज बनवतो, 4 भिंतीच्या आतमध्ये माईक कॅमेरा लावला की ते व्हिडिओ बनवणं, थोडीफार स्क्रिप्ट करणं, आणि ते फार सोपं असतं. बरोबर. मग करण्यासारखं खूप काही आहे. व्हिडिओज मधले वेगवेगळे सेगमेंट आहेत. माझा हा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की हे सगळं बाकीचं एकदम थोडंसं सोफिस्टिकेटेड सोडून हे प्रँक वगैरे करण्याची कल्पना कुठून सुचली तुम्हाला? प्रँक करणं आवड म्हणण्यापेक्षा लहानपणीपासूनच मी, आता जसं तुम्हाला वाटत असेल की मी मस्तीखोर आहे, पण मी मस्तीखोर बिलकुल नव्हतो. एकदम सिन्सिअर विद्यार्थी होतो. 10वीला पण मला जवळपास माझा 4th रँक आला होता, आणि ग्रॅज्युएशनला पण मला 2nd रँक आला माझा आमच्या कॉलेजमध्ये. तर तेव्हा पण मला असं वाटायचं की ह्याच्यावर प्रँक करावं, त्याच्यावर प्रँक करावं, पण तेव्हा तब्येत एकदम सडपातळ, कशाला उगाच पंगे का, त्याच्यामुळे मी काही तो प्रयत्न केला नाही. पण घरात आजी आणि माझी परिस्थिती एकदम हालाकीची पहिल्यापासूनच. त्या आई सतत चिंतेमध्ये असायची, तर मी अजून असे जोक्स करायचो कंटिन्युअसली, किंवा त्यावेळेस आई हसायची नाही का. तर मला असं वाटायचं की यार आपण काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून जशी आपली आई असते तसे असे समाजात बरेच लोक जे दुःखी असणार, चिंतेमध्ये असणार, तर त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माइल येण्यासाठी मग म्हणलं आपण काहीतरी करू. मग त्या उद्देशाने म्हणलं आपण एक प्रँक जरी, कारण स्टँडअप कॉमेडी ते मला जमण्यासारखं नव्हतं. समोर या कॅमेरा समोर येऊन बोला, समोर सगळे ऑडियन्स असणार, तर ते मला जमू शकलं नसतं. त्याच्यामुळे मी या उद्देशाने इकडे गेलो. बरं. कधी सुरुवात केली होती ही प्रँकची? पहिला प्रँक आम्ही केला होता आय थिंक 2020 मध्ये. बरं. आणि 20च्या अगोदर 2019 मध्ये. तेव्हा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा प्रँक शूट केला होता. अच्छा. आणि ऍक्च्युली आमचा एक मित्र आहे, त्याचं नाव सांगतो, फरहान शेख. अच्छा. तर तो सडनली आमच्याकडे आला आणि मला म्हणला की अण्णा, तो मला अण्णा म्हणतो की अण्णा आपल्याला एक प्रँक शूट करायचा आहे, तर तू येशील का? मग मी म्हणलं मला तर एक्सपिरियन्स नाही, पण मला आवड होती, आणि तो डायरेक्टली माझ्याकडे आला. मग त्यानंतर आम्ही डिसिजन घेतलं की मी येतो, कारण सुट्टी होती. मग गेलो म्हणजे इथं शूट करायला, आणि एकदम मस्त एक्सपिरियन्स होता. आणि सागर जो माझा पार्टनर आहे त्याला मी फोन केला की असं असं या ठिकाणी जायचंय. तो पण HDFC बँकेत होता, मी वेगळ्या कंपनी, एका मल्टीनॅशनल कंपनी तेव्हापासून, तर त्या कंपनीत होतो. मग त्याला मी फोन केला, त्याला पण सुट्टी होती, संडेला शूट घेतला. आणि म्हणजे जी माझी इच्छा होती लहानपणीपासून, जी भडास होती एक प्रकारे की काहीतरी शूट करायचं, त्याच्या बाय द वे मग त्या उद्देशाने आम्ही तो प्रँक शूट केला. म्हणजे तो एक पहिला पिकअप म्हणतो ना आपण, की त्या आयुष्यामध्ये एक पीक भेटणं गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा गाडी चालवतो तेव्हा पहिला गिअर टाकायला माणूस शिकला की गाडी मग दुसरा तिसरा गिअर तो आरामशीर टाकतो. त्याप्रमाणे माणसाला पीक भेटणं गरजेचं आहे. मग जर तो त्यावेळेस जर आम्हाला भेटला नसता तर आता पण म्हणजे हा चॅनल नसलाच असता. तर जे काही आहे ते त्या व्यक्तीमुळे की त्याने आम्हाला पहिला चान्स दिला. पहिला प्रँक काय होता? पहिला प्रँक होता बाईक चोर प्रँक होता. त्याच्यामध्ये एक बंद पडली गाडी असती, तर मी त्यांना म्हणतो की जरा गाडी स्टार्ट करून द्या, नाही का. मी स्टार्ट करत असतो गाडी, म्हणजे सॉरी सागर तिथं असतो. सागर म्हणतो की गाडी स्टार्ट करून द्या. मग तो व्यक्ती तिथं स्टार्ट करायचा प्रयत्न करतो आणि सागर तिकडनं गायब होतो. मी तिथे पळत येतो, गाडी को हात कैसे लगाया तूने, मग तो हिंदीमध्ये केला होता आम्ही, गाडी को हात कैसे लगाया. मग तो घाबरतो. मग मी एकदम म्हणजे, आणि पहिल्यांदा ना एक्सप्रेस ना एकदम म्हणजे जोशात, तूने गाडी को हात क्यों लगाया, ह्या टाईप मध्ये सगळं झालं. तर ते म्हणजे इतका डेंजरस प्रँक झाला तो, खतरनाक. सगळी लोक विका वगैरे बघायला लागली होती. मग त्यानंतर मग त्या चॅनलचं नाव होतं MS12 प्रँकर्स.
मग त्याच्यामध्ये आम्ही काम केलं, पण तो अनफॉर्च्युनेटली पुढे तो कंटिन्यू झाला नाही. आम्ही त्याच्यामध्ये 4-5 व्हिडिओज मध्ये काम केलं जस्ट फॉर पॅशन, म्हणजे आम्ही दोघांनी. बरं. मग त्याच्यानंतर जवळपास वर्षानंतर तो चॅनल काही चालला नाही पुढे, त्यांनी बंद केला. मग आम्ही चॅनल आपण सुरू करायचा का याच्यामध्ये त्याने आणि मी जवळपास वर्ष घालवलं. की म्हणजे शेवटी इन्व्हेस्टमेंट आली, कॅमेरा आला, माईक आला, लॅपटॉप आला, सगळ्या गोष्टी आल्या, आणि मेन डेअरिंग पाहिजे, बॅकअप पाहिजे थोडासा. तर या सगळ्या गोष्टी आम्ही एका वर्षानंतर मग सुरू केल्या. बरं, असं आहे टोटल. मग तेवढ्या काळामध्ये आता काय होतं, कुठलाही व्यक्ती एखादा चॅनल किंवा एखादी वेगळी ओपी सुरू करायचं म्हणतो तेव्हा हेच प्रश्न असतात डोक्यात, ते चालेल की नाही चालेल, हे आपण करतोय ते योग्य करतोय का, या सगळे प्रश्न. आता मी सुद्धा पॉडकास्ट सुरू करत असताना ही सगळी एवढी इन्व्हेस्टमेंट करायची, मग आपल्याकडे पॉडकास्टवरती कोण लोक येतील, कशासाठी येतील, आपली ही मोठी मोठी लोक आहेत ते आपल्याला 1-1 तासाचा वेळ का देतील, 1 तास म्हणजे जवळपास येणं जाणं सगळं पकडून त्यांच्या आयुष्यातल्या, त्यांच्या इतक्या धाकाधाकीच्या आयुष्यातले 4-5 तास आपल्याला का देतील, असे अनेक प्रश्न असतात. बरोबर. जेव्हा तुम्ही हे सुरू करायचंय आणि ऍक्च्युअल सुरू केलं, याच्यामधला जो काळ होता ना, तर तो फार महत्वाचा असतो. तो काळ तुमच्यासाठी कसा होता? कारण आजही एवढं सोशल मीडिया फास्ट झालेलं असताना बरीच लोक काहीतरी करायचं म्हणतात, परंतु सुरू करण्यासाठी कचरतात किंवा फक्त सुरुवातच करायला राहतात. मला तुमच्याकडून आता हे जे काही सगळे यश तुम्हाला मिळालेले, म्हणजे आता एवढे 4-5 लाख फॉलोअर्स, एक युट्यूबला 4-5 आहेत आय थिंक, तर मग हे तो फेज काय होता त्या काळामध्ये, तुमची विचारसरणी किंवा त्यावेळेसचे काय थॉट्स होते तुमचे, की काय कशाची भीती होती त्या काळात? नाही, त्यावेळेस कसं, ते पहिले आम्ही 4-5 व्हिडिओज केले आम्ही, त्याच्यामध्ये काही मॅटर वगैरे झाला नाही, पण ते व्हिडिओ चालले पण होते. मग आम्हाला अशी म्हणजे उत्सुकता वाढली होती की आपण आपला पण चॅनल असावा ज्यामध्ये आपण काय करता येईल. आणि याच्यामध्ये मला 2 लोकांनी खूप एन्करेज केले, एक म्हणजे माझा जो पार्टनर सागर, आणि एक म्हणजे माझी गर्लफ्रेंड, म्हणजे जी आता माझी वाईफ आहे. तर त्या दोघांनी मला खूप की तू कर, इन्व्हेस्टमेंट कर, आपण सुरू करूया, आपण काय ना काय करूया. आता सागरला पण व्यवस्थित जॉब नव्हता, मला पण त्यावेळेस पेमेंट वगैरे कमी होता, मग इन्व्हेस्टमेंट करायची कशी, जवळपास 2-3 लाखाची इन्व्हेस्टमेंट होती. सागर म्हणला की तू काहीतरी कर, नाही आपण कार्ड मारू, काहीतरी हे करू. मग आम्ही करावं का नाही, मग केल्यानंतर ते चालेल का नाही. मग आम्ही बॅकअप प्लॅन काय ठेवला की जर समजा चाललंच नाही तर कॅमेरा सेकंड विकायचा, लॅपटॉपला कामासाठी माईक OLX वर विकायचा. तर या कंडिशन मधून आम्ही चालू केलं. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो मी, ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा सगळा सेटअप विकत घेतला, त्यावेळेस पहिला आम्ही शूट केला तो आम्ही सारसबाग मध्ये केला. आणि तो प्रँक होता की इटिंग फूड, म्हणजे स्ट्रेंजर व्यक्तीचं फूड खायचं. तर 3-4 मुली बसल्या होत्या सारसबाग मध्ये, आणि सडनली पहिल्यांदा सागर गेला, एक घास खाल्ला, निघून गेला. त्यानंतर मी तिथे गेलो, मी एक घास खाल्ला, अचानक सडनली तिथे जाणार, मी तिथे घ्यायला. मग त्याच्यानंतर त्या मुली इतक्या चिडल्या, तिने डायरेक्टली माझा कॉलर पकडली आणि इतकी ती ओरडायला लागली सगळ्यांसमोर की तुम्हाला लाज आहे का, तुम्ही असं मुलींना छेडता, तुम्ही डायरेक्टली येऊन, असं मोठमोठे बोलायला लागली. हा आमची इन्व्हेस्टमेंट नंतर हा पहिला, म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्याच्याबरोबर काम करत होतो, म्हणजे तुम्ही कॅमेरा घेतल्याच्या नंतरचा हा पहिला. मी इतकी इन्व्हेस्टमेंट करून आपण पहिलं केलं, आणि मला सगळं डोळ्यासमोरच होतं की मी एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि असं झालं. मी ती रात्र अक्षरशः मी झोपलो नाही की मी आपण हे बरोबर केलंय का, आपण चांगला सुखासुखी आपला जॉब आहे, मी आहे, मग आपण काय ह्यात पडतोय. नाही, काय झालं तिथे नेमकं, काय झालं? मग त्यानंतर तिने कॉलर पकडली की तू, म्हणलं मॅडम ऍक्च्युअली आमचा शूट चाललाय, शूटचा काय संबंध, तुम्हाला परमिशन कोणी दिली आणि तुम्ही कसं काय आमचं फिल्मिंग करताय. मी म्हणलं तिथं आमचा प्रँक चॅनल आहे, तुम्ही दाखवा प्रँक चॅनल कुठला चॅनल. आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही अजून चॅनल ओपन केला नव्हता, कारण आमचं कसं होतं की तुम्ही पहिला 20 व्हिडिओचा आमचा बॅकअप करायचा प्लॅन होता, त्यानंतर चॅनल ओपन करायचं. मग तिथं तोंडावरती पडलो आम्ही की दाखवणार, त्यांना काय दाखवणार. मग अशा कंडिशन मध्ये ते म्हणले इकडे चला तिकडे चला, हे करतो आम्ही, ते करतो. पोलीस स्टेशनचं नाही बोलले ते, पण खूप आम्ही ह्यांना फोन लावतो, आम्ही वडिलांना बोलतो. मी म्हणलं मॅडम आम्ही चुकी झाली, माफ करा, नाही का, की आमचं शूट चाललंय पण आमचा चॅनल नाही अजून, नाही का. मग आम्ही जुना चॅनल दाखवला, जुना चॅनल दाखवल्यावर तर जुना चॅनल तो डिलीट झाला होता ऑलरेडी. मग असे तोंड कशी पडलो आम्ही तिथे, म्हणजे इतकं घाबरलो होतो. मग कॅमेरामॅन सगळं बंद करून आला, तिथं चिंचात आम्ही रिक्वेस्ट करतोय की सॉरी, पण ते जवळपास अर्धा तास झाला, अर्धा तासामध्ये जवळपास 50 लोक तिथे जमले होते. ते इतकं म्हणजे वर्स्ट एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी, खूप पहिलाच प्रँक मध्ये. अच्छा, ती रात्री मी झोपलो नाही अक्षरशः की आपण चुकीची फील्ड निवडली, हे आपल्यासाठी नव्हे. मग 2 दिवस मी विचार केला की यार व्हिडिओ तर आपण शूट केली आहे, चला एक बार आपण टाकून बघूया. मग त्यावेळेस आम्ही ओपन केला त्या चॅनलचा नव्हतं, प्रँक शाळा, तर तो आम्ही 2019 मध्ये केला, ओपन 20 मध्ये सॉरी. तर आम्ही तो पहिला व्हिडिओ टाकला आणि असंच टाकून दिला, चालेल तोच व्हिडिओ झाला होता, हा तोच व्हिडिओ आम्ही टाकला. तर तो इतका व्हायरल झाला, विदिन 8 days मध्ये ना त्याला काहीतरी 2.2 मिलियन व्ह्यू आले. आणि तो शॉर्ट व्हिडिओ ना, लॉंग व्हिडिओ,
तर मग त्यामुळे म्हणलं की जर हे एफर्ट्स तर येणारच, आपल्याला प्रॉब्लेम्स तर येणारच. बहुतेक देव आपली परीक्षा घेत असेल या प्रॉब्लेम्स मधून, मग आपण मागे नाही हटायचं. मग त्यापासून आम्ही रेग्युलर म्हणलं प्रॉब्लेम्स आले आणि यानंतर कित्येक असे किस्से झाले ज्यामध्ये आम्हाला प्रॉब्लेम्स आलेत, पण आम्ही गिव्ह अप दिला नाही, आम्ही कंटिन्यू चालू ठेवला. किती अवघड असतं बरं. म्हणजे पहिले तर काय, मी बाकीचे प्रँक्स व्हिडिओज वगैरे पाहिले ना, तर मला कुठेतरी आपण त्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना किंवा थोडंसं मीडिया इंडस्ट्रीमध्ये काम करतो आपण, म्हणून ते लक्षात येतं की हे थोडं स्क्रिप्टेड आहे. किंवा अगोदरच आता तुम्ही जसा किस्सा सांगितला की त्या मुलींच्या ताटातलं तुम्ही काहीतरी खाल्लं आणि ते तुम्ही त्यांना सांगितलंही नव्हतं आणि तो किस्सा तुमच्यासोबत घडला. परंतु बरेच बाकीचे प्रँक्स मी बघतो ना, त्याच्यामध्ये ते स्क्रिप्टेड वाटतात, असतात. पण हे डायरेक्ट असं करण्यासाठी फार डेअरिंग पाहिजे. एक तर माणूस अगदी मूर्ख पाहिजे, म्हणजे ज्याला काही सेन्स नाही, लाज नाही असा पाहिजे, नाही त्याला फार डेअरिंग पाहिजे. कारण तो प्रसंग आता तुम्ही जसं सांगितलंय तसं मी इमॅजिन करतोय की मग काय घडलं असतं, म्हणजे एकदम. तर त्याला किती डेअरिंग लागते की हे सगळं करण्यासाठी? खूप डेअरिंग तर सगळ्यात महत्वाचं डेअरिंगच पाहिजे याच्यामध्ये. आणि जेव्हा इन्सिडेंट झाला तेव्हा मी सागरला कन्व्हिन्स केले की सागर आपण सुरू करूया, पण सागर म्हणला भाई मी तर डेअरिंग नाही करू शकत, की म्हणजे असं इन्सिडेंट झालं, काही होऊ शकतं, आपल्या जॉबला आपण आपलं वय 21-22 आहे आणि या कंडिशन मध्ये आपण कशाला काय तिथे पोलीस केस पण होऊ शकली असती, तुम्हाला होऊ शकलं पण हो 100% होऊ शकलं असतं, पण अनफॉर्च्युनेट तसं झालं नाही काही. त्यामुळे चांगलं, सुदैवानी, अनफॉर्च्युनेट नाही तर सुदैवाने असं काही झालं नाही, यासाठी बरंच मला समाधान आहे त्या गोष्टीबद्दल. आणि डेअरिंगचा पार्ट आला तर डेअरिंग तुम्हाला हवीच, कारण अशा कॉन्टेंट मध्ये तुम्हाला डेअरिंग हवी. आणि याच्यानंतर पण खूप एक्स्ट्रीम लेवलचे मॅटर झालेत. हा तर मॅटर काहीच नव्हता, असं मॅटर झालेत अक्षरशः मी सागरनी फटके सुद्धा खाल्लेत, असे इन्सिडेंट झालेत. काय झालेत तसे मॅटर? असे तुम्हाला मी कुठल्या सगळ्यात वर्स्ट जो असेल तो सांगा बरं. सगळ्यात वर्स्ट किस्सा म्हणजे सागर मला म्हणला की सागरची बँक तर बाणेरला होती. सागर मला म्हणला की अरे 1 नंबर एरिया आहे बाणेरचा, त्यामुळे ते शूटला जाऊया. मी कॅमेरामॅन आणि सागर आम्ही 3 जण तिथे गेलो. कॅमेरा गाडीमध्ये सेट होता, तिथं आला आणि तिकडनं एक सिव्हिल वरती व्यक्ती होता, तो अधिकारी होता, तो पोलीस होता. हा सिव्हिल मध्ये होता. तो तिकडनं आला आणि त्याला म्हणलं मी इधर से निकलो को मराठीमध्ये काय म्हणतात, तो मला इथून निघ. त्याला म्हणलं चल इथून निघ. मग तो शांत बसला आणि मला इकडे म्हणला कोण तू, म्हणलं निघ इथून, म्हणलं नाही का, असं बोललो त्याला. तो जे हायपर झाला त्याने डायरेक्ट माझी गसंडी, ती व्हिडिओ अजूनही अवेलेबल आहे आपल्या युट्यूबवर, त्यांनी गसंडी पकडली माझी आणि जे सुरू झाला तो सुट्टी जाईना मला अजिबात, म्हणजे डायरेक्ट त्यांनी 2-3 फटके सुद्धा मारले मला, नाही का, की तू डेअरिंगच का. शेवटी तो अधिकारी, पोलीस अधिकारी, म्हणजे जेव्हा मला, मी पण त्याला पण पहिलं म्हणत होता सॉरी एवढं प्रँकच आहे असं, पण जेव्हा त्याने मला सांगितलं की मी पोलीस आहे तेव्हा मी लिटरली म्हणजे घाबरलो. तुम्हाला माहित नव्हतं तो पोलीस आहे? नाही, माहित नव्हतं. आम्ही स्क्रिप्टेड पहिल्यापासून आपल्या चॅनलचा तो उद्देशच की आम्ही स्क्रिप्टेड करतच नाही, जे काय काय रिअल करायचं, डायरेक्टली करायचं. आणि आम्ही मोस्टली हार्मलेस प्रँकच करतो, म्हणजे ज्या प्रँक थ्रू कोणाला हार्म होणार नाही असेच प्रँक आम्ही करतो. तर असा इन्सिडेंट तिथं झाला, तर त्यांनी जबरदस्त आम्हाला हे केलं. नंतर आम्ही स्टेशनला गेलो वगैरे, नंतर त्यांना आम्ही सांगितलं की आमचं असं पेज आहे, पण तो व्यक्ती चांगला होता, तो अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तो अजूनही आमचा सबस्क्रायबर आहे, तो व्हिडिओज पाहतो. पण त्यावेळेस त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही असं आयडिया देऊन करत जावा की असं जे काही करता, पण आयडिया दिल्याच्या नंतर त्यातलं जी रॉनेस आहे ती मरून जाते. आणि ह्याच गोष्टीमुळे आपलं चॅनल फेमस आहे की आपण जे काही करतो रिअलिस्टिक करतो सगळं, त्याच्यामुळे आपलं चॅनल सध्या फेमस आहे ऍज कम्पेअर टू बाकीच्या तुलनेमध्ये. म्हणजे नंतर ते पोलीस केस वगैरे काही झालं नाही. बरं, सगळ्यात फसलेला प्रँक म्हणजे तो झालाच नाही किंवा ओळखलं गेलं असं काही होतं का? सगळ्यात फसलेला प्रँक म्हणजे आम्ही सांगू इच्छितो, जेएम रोडचा जो एरिया आहे तिथं एक पाणीपुरीवाला होता. तिथं पाणीपुरीवाल्याच्या इथं आम्ही शूट घेत होतो. तर ती पाणीपुरी इतकी खराब होती की आम्ही तिथं मुली कंटिन्यू येत होत्या, आम्हालाच कळत नव्हतं की ह्या मुली तिथं काय येतात. मग प्रत्येक मुलं जायचो आम्ही, खाताना ते टाकले की आम्ही खायचो, नाही का. इतकी वर्स्ट पुरी होती ती पाणीपुरी. मी खायचो, सागर खायचो. 2 टेक झाले, 3 टेक झाले, 4 टेक झाले, मस्त सगळं झालं. त्यानंतर एक मुलगी आली तिथे व्यवस्थित, मग तिला बघून म्हणणार नाही की ती एकदम स्टँडर्ड, नाही का. मग ती आली, मग ती पाणीपुरी घेतली. पहिल्यांदा तिने दिली, लगेच सागरने खाल्ली. दुसरी त्या पाणीपुरीला दिली, दुसरी मी खाल्ली. तिने दोघांकडे रागाने बघितलं. ओके, तिसरी दिली, तिसरी परत मी उचलली. मग उचलल्यानंतर म्हणली हे काय पद्धत काय ही, म्हणली ती. मी म्हणलं एक आवडली म्हणून खाल्ली. मी जरा लगेच रिव्हील नाही केला पण, कारण 4-5 मिनिट ऑलरेडी मी टेक घेतला होता, त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स आहे होता. मग त्याच्यानंतर ती तिसऱ्या वेळेस चौथ्यांदा परत पुरी दिली, सागरने परत पुरी घेतली. मग त्यावेळेस ती लिटरली ना प्लेट आपटली, स्वतःचा मोबाईल आपटला, हेडफोन आपटला. हा आमच्या लाईफमध्ये सगळ्यात वर्स्ट एक्सपिरियन्स. मोबाईल फुटला नाही, तिने टाकला. ती म्हणजे तिला काय झालं, हायपर नाही का,
कुठला प्रँक, काय संबंध. आणि आमचा कॅमेरामॅन तेव्हा नवीन होता, त्याच्याकडे ती पळाली की तू शूटिंग कसं काय काढलं माझा, तो मोबाईल इकडे, कॅमेरा इकडे आण. मग त्यांनी कॅमेरा, नवीन कॅमेरा होता, त्यांनी कॅमेरा काय दिला नाही. ती पब्लिकला, अरे सगळ्यांनी जरा जमा व्हा, इथं लोकांना या मुलींना छेडतायत सगळ्यांसमोर, कॅमेरा समोर, तुम्हाला अक्कल नाही का, तुम्ही सगळ्या बघायची भूमिका घेताय तुम्ही. तिने इतका कहर केला की काय सांगायला नको. मग त्यानंतर आम्ही लिटरली म्हणजे पाया पडायचं फक्त बाकी होतं तिच्या, की असं असं आमची थीम आहे, असं असं आम्ही प्रँक करतो. मग त्याच्यानंतर हा प्रँक आम्ही तो टाकला पण नाही, अपलोडही केला नाही. आणि पाणीपुरी प्रँक त्याच्यानंतर आम्ही आतापर्यंत अजूनपर्यंत आम्ही केला नाही, कारण ती मुलगी अजून पण आवडत आता आम्हाला. असे म्हणजे मी सांगायचं बसलो की सहज आज दिवस पुरणार नाही. नाही चालेल ना, काही हरकत नाही. पण मला फक्त एवढं विचारायचंय की हे सगळे असे इतके वर्स्ट किस्से तुमच्यासोबत घडत असताना आणि कधीतरी वाटतं नाही यार हे बाद झालं, हे काय म्हणजे करण्यासारखं खूप काही आहे, मग हे रोज अशा गोष्टी सहन करायच्या, तर कधी वाटलं नाही बास नको आता हे आपण दुसरं काहीतरी करू? नाही, ऍक्च्युली जर आपल्याला त्रास होत असेल पण आपल्यामुळे जर बाकीचे लोक हसत असतील, जर आपल्याला त्यांना समाधान भेटत असेल. आता बऱ्याच माझा इनबॉक्स भरलेला आहे, तुम्ही चेक, तुम्हाला दाखवतो मी पॉडकास्ट झाल्यानंतर, की त्याच्यामुळे लिटरली मॅक्सिमम लोकांचे मेसेज असे आहेत की तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला समाधान भेटतं, आम्ही दिवसभर काम करून येतो पण तुमचा 1 मिनिटाचा व्हिडिओ बघितला आम्हाला एक समाधान भेटतं. तर ह्या गोष्टीमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं, कारण आमचा उद्देश हाच आहे की बाबा अनेक असे जे व्यक्ती जे, आणि आजकाल बघा प्रत्येक व्यक्ती या धक्काधुक्कीच्या फ्रस्ट्रेशन मध्ये, डिप्रेशन मध्ये, तर कुठं ना कुठं बाबा आम्हाला हे करावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी, आता आम्हाला पण टेन्शन असते, आम्हाला पण प्रॉब्लेम असतात, आम्हाला पण फॅमिली प्रॉब्लेम असतात, आम्हाला पण मनी प्रॉब्लेम असतात, पण हे सगळं साईडला ठेवून आम्हाला फोकस करावं लागतं की बाबा आपल्याला लोकांना हसवायचंय, आपल्यामुळे लोकांचं काहीतरी एक त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली पाहिजे. तर त्या उद्देशाने आम्ही हे प्रँक करत होतो आणि हेच आमचं मोटिवेशन भेटतं की आम्हाला, की लोक जर आपल्यामुळे हसत असतील, लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल असेल, तर मग आपण थोडे कष्ट घ्यायला काय हरकत आहे. आणि आता असं, आणि आता चॅलेंजेस म्हणायला गेलं तर आता चॅलेंज तसे राहिले नाही, पहिले चॅलेंज यायचे खूप, पण आता फेम मिळण्यापासून सगळ्यात मेन इश्यू काय झाला आता की जेम रोडला गेलं. प्रश्न विचारायचा होता, बोला ना, की आता बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला आता बऱ्यापैकी फेमस झालेले आहेत, खूप लोक तुम्हाला ओळखतात, मग आता तुम्ही प्रँक करायला लागले की तुला मी पाहिलेलं कुठे, असे काही किस्से होत असतील? खूप किस्से होतात. म्हणजे आता कात्रज झालं, जेम रोड झालं, मनपाचा ब्रिज झाला, तर त्या ठिकाणी म्हणजे लोक असे टपून असतात, म्हणजे नाही का, हे येतील आज राजराईवर आज संडे आज इथे येतील, नाही का. तर पहिलं कसं होतं की 10 पैकी 10 सक्सेसफुल टेक व्हायचे, कारण तेव्हा ओळखत नव्हतं. आता समजा 10 टेक जर घ्यायचे तर 6 टेक हे फेक असतं, म्हणजे ते डायरेक्ट सांगत की आम्ही तुमचे सबस्क्रायबर आम्हाला तुम्हाला पाहिलेले, ते प्रँक फेल करतात. मग सध्याच्या कंडिशनला हेच एक चॅलेंज खूप मोठं आहे की आम्हाला एरिया चेंज करावा लागतोय, नाही का. आणि चेंज केल्यानंतर पण तिथं टार्गेट आम्हाला भेटत नाही. मग जे टार्गेट मनपाला भेटतं, जे एफसी रोडला भेटतं, जे डेक्कनला भेटतं, हे क्राऊड दुसरीकडे आम्हाला भेटत नाही. हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. त्याच्यामुळे फेमस होणं जरी चांगलं जरी असेल तरी पण हा एक ड्रॉबॅक आमच्यासाठी आहे. मग हे टाळण्यासाठी कधी असं वेशांतर म्हणा किंवा काहीतरी नाही, त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चेक करा, त्याच्यामध्ये आम्ही सागर मोस्टली माझ्यापेक्षा तो ऍक्ट मध्ये भारी आहे, तर तो ग्रँड पाचा लुक झाला किंवा ब्लाइंड मॅनचा झाला, तर असे सोशल एक्सपेरिमेंट आम्ही त्या माध्यमातून करतोय की जेणेकरून लोक आपल्याला ओळखलं नाही पाहिजे. बेगरचा लुक झाला, तर या उद्देशाने आम्ही काही ना काही करतो डिफरंट, की जेणेकरून लोकांनी न ओळखता आपले सक्सेसफुल प्रँक्स झाले पाहिजे किंवा सोशल एक्सपेरिमेंट झाले पाहिजे. आता तुमचे चॅनल चेक केलेलंच आहे, तुमचे व्हिडिओ पाहिलेलेच आहेत आणि ते फार संवेदनशील सुद्धा असतात. काही व्हिडिओ तुम्ही फक्त आता जसं नमूद केलं की आपल्याला त्रास झाला तरी चालेल, परंतु आपल्यामुळे जर लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल येत असेल तर ते फार महत्वाची गोष्ट आहे आणि ते तुम्हाला असं वाटतंय हीच खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. त्याच्यासोबतच की मी बरेच प्रँक तुमचे असे पाहिले की तुम्ही पैसे देता, अन्न देता, बरोबर, बऱ्याच गोष्टी अशा जे काही त्यांना जीवन आवश्यक असतील अशा सुद्धा गोष्टी त्यांना त्याच्यातून देता. बरोबर. तर हे मी तुम्हाला इथे बोलवण्याचं किंवा तुमच्याशी थोडंसं हे सगळं करण्याचं कारणच हे होतं की ती संवेदनशीलता तुमच्यामध्ये मला जाणवली. आणि एक व्हिडिओज आपण बनवतो फक्त व्ह्यूजसाठी, लाईकसाठी किंवा आपल्या सबस्क्रायबरसाठी, परंतु तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करतात, त्याच्याबद्दल पहिले तर मी तुम्हाला थँक्यू पण बोलतो ना, अभिनंदन करतो त्याच्यासाठी. पण हे सगळं म्हणजे हे पण स्क्रिप्टेड नसतं. नाही, ते कसं काय स्क्रिप्टेड असेल, ते पॉसिबलच नाही. कारण जनरली आम्ही जेव्हा प्रँक करायचो तेव्हा बरेच लोक बघायचो. आता नदी पात्रामध्ये बरेच जण फॅमिली सोडून आलेले असतात, ज्यांचं वय झालेलं असतं, ज्यांच्याकडे काही नसतं. तर पहिल्यापासून माझी अशी इच्छा होती की त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण ज्या वेळेस आपण ज्यांना मदत करतो, आर्थिक मदत झालं किंवा कपडे झाले, त्यांना राशन झालं, तर हे आमच्याकडनं पॉसिबल नव्हतं. जेव्हा अर्निंग झाला, पार्ट झाला, आता आमचं जे काही अर्निंग येतं मोस्ट ऑफ आम्ही 90% आम्ही तिथेच खर्च करतो. इव्हन माझे पेमेंट येतं त्यातला मॅक्सिमम पार्ट मी समाजसेवेसाठी वापरतो. याचा उद्देश काय की गरिबांपर्यंत आपली मदत गेली पाहिजे, कारण जे काही आपण हसवतोय लोकांना,
बरोबर, त्यातनं जे आपलं जनरेट होतंय ते योग्य कामासाठी लागलं पाहिजे. आणि जसं की आपण म्हणतो जेव्हा माणूस वर जातो तेव्हा फक्त ते कर्म घेऊन जातो, आणि माझा कर्मावर खूप भयंकर विश्वास आहे. तिकडे चालणारी तीच करन्सी आहे फक्त, पुण्य. येस, एक्झॅक्टली. तर त्याचप्रमाणे त्या आमचा फोकस त्याच्यावर असतो की कर्म आपल्या मार्फत कसं काय होईल. आणि बरेच लोक मला बर्थडे आलं काय आलं तर आम्हाला डोनेशन देतात, पण आम्ही अवॉइड करतो मॅक्सिमम, कारण आपल्यावर कोणी बोट धरायला नको. तर आम्ही आता लवकरच एनजीओची पण स्थापना करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून. मग जेव्हा पूर्णपणे रजिस्ट्रेशन होईल त्यातून आपण एनजीओ पासून खूप मोठ्या लेवलला काम करणार. फॉर एक्झाम्पल गौशाळा झालं किंवा अनाथ आश्रम झालं, तर ह्या गोष्टी आपण त्या माध्यमातून करणार आहोत. तरी पण बरेचसे माध्यम आहेत की लोक की आमच्याकडनं डोनेशन घ्या, तर मॅक्सिमम आम्ही घेतो बऱ्याच जणांकडनं, जे की सत्कार्य लागलं पाहिजे असं. आणि माझं तेच मोटिव्ह असतं की जो समोरच्याने समजा आपल्याला विश्वासाने पैसा दिला तर त्याचा एकूण एक रुपया योग्य मार्फत आणि योग्य व्यक्तीकडे तो पैसा गेला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल तर आम्ही मोस्टली जे भीक वगैरे मागतात त्यांना आम्ही हेल्प करत नाही, बल्कि जे कचरा गोळा करतात, जे हार्डवर्क करतात, ज्यांचं वय झालंय, जे काहीतरी विकतात, तर अशा लोकांना मदत करण्याचा आमचा सगळ्यात पहिला पुढाकार असतो. हो, आणि ते बऱ्याच व्हिडिओज मधून तुमच्या दिसतं. हो, हे काय परिस्थिती म्हणजे काय, म्हणजे भारतात सुद्धा 2 भारत आहेत असं म्हटलं जातं, एक गरीब भारत आणि एक श्रीमंत भारत, आणि तो तिसरा भारत जो आहे तो अगदीच रस्त्यावरती आहे. बरोबर, जो की म्हणजे ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर एक संवेदनशीलता जागी होते, परंतु तुमच्यासारखं असं कुणी मदत करायला वगैरे जात नाही. त्या लोकांकडे बघून काय वाटतं तुम्हाला हे सगळं करत त्या असताना? लोकांना ऍक्च्युली ना त्यांना मदतीची गरज नसती, त्यांना एका संवादाची गरज असते. तुम्ही कोणत्याही गरीब व्यक्तीकडे जावा जे रस्त्यावर राहतात, तुम्ही त्यांना 1 रुपयाची मदत करू नका, त्यांना 10 रुपये देऊ नका, तेव्हा जेवायला देऊ नका, पण 5 मिनिट तुम्ही त्यांना आपुलकी शब्द बोललात ना, ते तुमच्या समोर आणणार आणि माझ्या मॅक्सिमम व्हिडिओमध्ये डोळ्यातनं पाणी काढतात. फक्त त्यांना कोणतरी बोलणार पाहिजे, कारण ते काय जवळ तू कोणाच्या गेला एखादा व्यक्ती तर आपण म्हणतो चल आगे जा, चल पुढे जा, आपण अवॉइड करतो, सिग्नलला किती जण येतात. पण त्यांना जर तुम्ही 1 रुपये देऊ नका, पण जर तुम्ही त्यांना 2 शब्द गोडीचे बोलले तर त्यांना ते समाधान आहे, ते पुरेसे आहे. आणि हा जो संवाद आहे ना, हा खूप तुम्ही पण एकदा एक्सपिरियन्स घ्यायचा, तुम्हाला पण खूप छान वाटेल. आणि जे काही व्ह्युअर्स मी त्यांना तेच सांगू इच्छितो की जरी तुम्हाला पैसे द्यायला जमलं नाही ना, हरकत नाही, तुम्हाला काय खायला द्यायला जमलं नाही हरकत नाही, पण 2 शब्द प्रेमाचे बोला, त्यांना त्यामध्ये समाधान आहे, ते तुमच्या समोर अश्रू काढतील आणि त्या अश्रूची किंमत काय हे देव तुम्हाला सांगेल. नाही, या जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपुलकी. हो, की कारण तुम्ही त्याला जर समजा 1 किलो तांदूळ जरी दिलं आणि तुम्ही निघून गेलात किंवा त्याला जर फेकून दिलं तर ते चालणार नाही. तुम्ही जर त्याच्या खांद्यावर हात ठेवलात, त्याची आस्थेने विचारपूस केलीत, तर तो 100% तो माणूस तुमचा होईल. आणि ते तुमच्या व्हिडिओज मधून खूप छान पद्धतीने समोर येते. बरोबर. मगाशी तुम्ही बोललात अर्निंग बद्दल, ठीक आहे. जे कोणी व्हिडिओज वगैरे बनवायला लागतात किंवा कुठल्याही कॅटेगरीमध्ये व्हिडिओज वगैरे बनवतात, तेव्हा एक डोक्यात असते की आपले सबस्क्रायबर होतील, मग त्याच्यातून जो काही रेव्हेन्यू जनरेट होईल तो एक पैसा कमवणं हा असतो, आणि दुसरा असतो फेमस होणं. ठीक आहे, आता तुमच्याकडे त्या दोन्ही गोष्टी आहेत, पण मला हे तुम्हाला विचारायचं आहे की किती वेळ लागला की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी किंवा ते पहिला रेव्हेन्यू येण्यासाठी, ही काय प्रोसेस होते तुमच्या आयुष्यात? पहिली अर्निंग तशी माझी खूप लवकर आली, कारण माझ्या ऑलमोस्ट व्हिडिओ सगळ्या व्हायरल गेल्या, त्याच्यामुळे अर्निंग तर माझी लवकर झाली. पण याच्या व्यतिरिक्त सांगायचं किती दिवसामध्ये मॉनिटाईज झाला? माझा पहिला जो चॅनल होता प्रँक शाळा नावाचा, जो हिंदीमध्ये होतो, आता नाहीये, तर तो चॅनल माझा 2 महिन्यामध्ये व्हायरल, 2च महिन्यामध्ये माझा मॉनिटाईज झाला होता. हा, आणि त्यातनं अर्निंग चांगली अर्निंग झाली होती. तर त्यातनं कंटिन्युअसली अर्निंगचा पार्ट तर होताच, आणि याच्या व्यतिरिक्त मला स्पॉन्सर पण त्यातनं खूप भेटायचे. बरं, तर असा पार्ट होता. पण जे काही आमचं अर्निंग आमचं पहिल्यापासून तेच आहे, तेव्हा पण आम्ही तेच करायचो, जो काही अर्निंग येईल तो पार्ट आम्ही समाजसेवेसाठी वापरतो. इव्हन माझ्या पेमेंट मधलं पण मी मॅक्सिमम पार्ट आम्ही समाजसेवेसाठी वापरतो. आणि माझं घरातला जो काही खर्च आहे, अच्छा लोकांना विश्वास बसणार नाही, पण माझी वाईफ ती खूप चांगली हँडल करते, ती एक ट्रेडर आहे, त्याच्यामुळे ती मॅक्सिमम ती घर सगळं तीच सांभाळते. बरं, नाही काय होतं की आता तुमच्यासारखे लोक जे असतात, समजा सक्सेसफुल झालेले युट्यूबमध्ये किंवा मीडिया इंडस्ट्रीमध्ये किंवा क्रिएटर इंडस्ट्रीमध्ये, त्यांच्याकडून जे नवीन आता युट्यूबर आहेत किंवा जे नवीन या फील्डमध्ये येऊ इच्छितात, त्यांना एक इन्स्पिरेशन पाहिजे असतं. तुमचं हायेस्ट अर्निंग काय, आणि सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन या जगात पैसा आहे. पैसा की तुम्ही सुरुवातीला जसं सांगितलं की आम्ही चॅनल सुरुवात करायला, ते सुरुवात करण्यासाठी कॅमेरा वगैरे ती तुमच्या मनामध्ये धाकधूक होती की कसं होईल, काय होईल, हे प्रत्येकाचं आहे, हे एक इन्स्पिरेशन आहे. दुसरं म्हणजे की हायेस्ट अर्निंग आतापर्यंतची तुमची पर मंथची काय होती या प्रँक? अर्निंगचा पार्ट आला तर मी युट्यूबवर येण्या अगोदर, म्हणजे फॉर एक्झाम्पल फेस कॉन्टेंट करण्या अगोदर, म्हणजे प्रँक्स वगैरे करण्या अगोदर माझं एक चॅनल होता, त्याचं नाव होतं टेक ॲट फन, ज्याच्यामध्ये मी फॅक्टचे व्हिडिओ बनवायचो, वेगवेगळ्या देशाबद्दल व्हिडिओज बनवायचो, त्याच्यामध्ये मीच व्हॉइस ओव्हर करायचो, मीच रेटिंग करायचो, मीच अपलोडिंग सगळं मीच करायचो. आता जशी टीम तशी तेव्हा टीम नव्हती, तेव्हा सगळे मीच करायचो. तर त्यावेळेस
अर्निंग सांगायचं म्हणलं तर तुम्ही आताच्या कंडिशनला 2 कॅमेरे, 2 माईक, 2 लॅपटॉप, 2 लाईटचा सेटअप, मॅक्सिमम जेवढं तुम्ही ब्रँडेड घेईल हे सगळे पेअर मध्ये येतील एवढा माझा 1 महिन्याचा पगार होता, हायएस्ट सॅलरी. म्हणजे तुम्ही यावर एकदा चालला होता की दर महिन्याला? नाही, एकदा झाला होता, तो खूप आलता, पण त्या चांगला भले म्हणजे 18-19 मध्ये मी ते केलं होतं तो चॅनल, 18 मध्ये 17-18 मध्ये. तर त्यावेळेस जे पैसे भेटले ते मी अजूनही कमवले नाही, त्यावेळी जे पैसे भेटले ते. असा ओव्हरऑल पार्ट आहे. तर पण मी ते बंद का केलं, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या हे आलं की कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आली, कॉपीराईट स्ट्राईक आली, ते फिक्स नव्हतं. अशा गोष्टीमुळे म्हणलं की आपल्याला समोर येणं गरजेचं आहे, कॅमेऱ्याच्या समोर आपली फेस व्हॅल्यू क्रिएट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. भले पैसा कमी वेळा, समजा आता माझा चॅनल काही कारणास्तव बंद झाला, आता एक बंद पण झाला, त्याबद्दल तुम्हाला पुढे सांगतो. पण याच्या व्यतिरिक्त समजा मी सेकंड पार्ट केला, सेकंड मी चॅनल ओपन केला, तर मी लगेच मी फेस व्हॅल्यू नुसार मी ते जनरेट करू शकतो कॉन्टेंट. बरोबर. पण त्या चॅनलमध्ये तसं नव्हतं. जब तक चल रहा है चलने दो, जब तक अर्निंग हो रही होने दो, त्यामध्ये असा पार्ट होता. पण त्यात जे मी पैसे कमवले ना, ते मी अजूनपर्यंत यातनं पैसे कमवले नाही. बरं. हो, फेसलेस चॅनल. त्याच्यामुळे बरेच जण आहेत जे व्हिडिओ पाहतायत की त्यांना हे सांगू इच्छितो की समोर येणंच गरजेचं नाहीये, कॅमेरा समोर येऊनच करणं गरजेचं नाही. असे खूप सारे चॅनल्स आहेत जे फेसलेस आहेत आणि ते करोडो कमवत आहेत, करोडो कमवत आहेत. बर. आणि चॅनल बंदची काय स्टोरी होती, म्हणजे त्यावेळेस किती फॉलोअर्स होते? चॅनल बंद झाला तो माझा प्रँक शाह नावाचा, ज्याच्यामध्ये मी 3 वर्ष मेहनत घेतली होती आणि त्याच्यावरती सबस्क्रायबर होते 8,56,000. बापरे. हो. आणि शॉर्ट्स मध्ये तुम्ही गेला तर शॉर्ट्स मध्ये सबस्क्रायबर गेन करणं खूप इझी आहे शॉर्ट्स कॅटेगरीमध्ये, पण लॉंग्स व्हिडिओ मध्ये सबस्क्रायबर गेन करणं खूप अवघड आहे. तर माझा जो चॅनल होता तो होता लॉंग्स वाला, फक्त लॉंग्स व्हिडिओ होता. तर त्याच्यावरती मला 8,56,000 म्हणजे फॉलोअर्स होते. तर लॉकडाऊनच्या पिरियड नंतर मला थोडेसे स्पॉन्सर कमी झाले, कारण मला तो गॅप पडला ना. बरोबर. त्या पिरियड मध्ये मी व्हिडिओ टाकू शकलो नाही. मग त्याच्यानंतर मला स्पॉन्सर यायला लागले, पुन्हा एकदा मी जेव्हा स्टार्टअप केला तर 2022 मध्ये मला 2023 मध्ये मला एका कंपनीकडनं मेल आला की आमची स्पॉन्सर व्हिडिओ करायची. मी पहिली स्पॉन्सर व्हिडिओ केली. दुसरा परत त्यांचा मेल आला की आम्हाला दुसरी अजून एक व्हिडिओ आहे. मी दुसरा व्हिडिओ पण स्पॉन्सर केला, त्यांच्याकडनं पण चांगली अमाऊंट मिळाली. त्याच्यानंतर जेव्हा मी तिसरा व्हिडिओ केला त्यांनी मला सांगितलं, त्यांनी माझा विश्वास पहिल्यांदा संपादन केला. त्याच्यानंतर मला तिसरा त्यांचा मेल आला की तुम्ही हा मेल आहे, याच्यावरून तुम्हाला मी ऍप पाठवतो, ते ऍप मध्ये फक्त लॉग इन करा आणि मग ते ऍपचं प्रमोशन करा. तीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी ठरली की मी ते ऍप मध्ये लॉग इन केलं आणि विदिन सेकंड मध्ये माझा संपूर्ण चॅनल हॅक झाला. म्हणजे पासवर्ड, रिकव्हरी मोबाईल नंबर, टोटल. आणि यासाठी मी युट्यूबची पण हेल्प घेतली, पण युट्यूबकडनं काही झालं नाही. तुम्हाला युट्यूब मॅनेजर वगैरे काही दिला होतं, पण त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही क्लिअरली चुकी तुमची याच्यामध्ये की तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये लॉग इन केलं, हे तुम्ही केलं नव्हतं पाहिजे. आणि हे जे काही व्ह्युअर्स आहे मी त्यांना पण सांगू इच्छितो की जर तुम्ही असाल की तुमच्याकडे मेल येतो किंवा कुठले ऍप्स येतात, तर ते जर संपूर्ण खात्रीशीर असेल तरच तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा, त्यावरती लॉग इन करा. अदरवाईज तुम्ही त्यात जाऊच नका, भले पैसे नाही भेटले तरी चालतील. 3 वर्षाची मेहनत, 3 वर्ष सगळी पाण्यामध्ये गेली आणि खूप वर्ष काळ होता. 8 लाख सबस्क्रायबर्स. हो, 8,56,000 सबस्क्रायबर होते त्यावरती. आणि खूप म्हणजे स्पॉन्सर पण खूप येत होते, व्हिडिओज पण खूप चालत होत्या, म्हणजे एकंदर खूप छान होता. पण तो हिंदीमध्ये चॅनल होता. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की चला 2 दिवस मी एक रात्र मी रडलो, पण शेवटी गिव्ह द्यायचं नव्हतं आपल्याला. शेवटी आपण मराठी माणसं आहोत, गिव्ह देऊन चालणार नाही. मग त्याच्यामुळे मी काय केलं की नवीन म्हणलं, आपण इन्स्टावरती मी नव्हतो, मग मी गेल्या वर्षापासून मी इंस्टाग्राम सुरू केलं. आणि इन्स्टावरती जेवढा मला रिस्पॉन्स हा युट्यूबमध्ये नव्हता, त्याच्यात डबल ट्रिबल 10 पट म्हणलं तरी चालेल, एवढा रिस्पॉन्स मला इन्स्टावरनं भेटतात. मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की आयुष्यामध्ये जर काही गोष्टी निगेटिव्ह होतात, बरोबर, त्यामध्ये आपण खचून जायचं नसतं, बहुतेक चांगलं काहीतरी होणार असतं. आता जर इंस्टाग्रामवरती मी नसतो तर आज शाळेत तुम्ही मला बोलवलं पण नसतं पॉडकास्टसाठी, असं आहे. तर काही गोष्टी ह्या आयुष्यात चुकीच्या झालेल्या असतात तरी चालतील, पण त्या चांगल्या सगळ्याच घडतात. त्याच्यामुळे मी म्हणतो की कर्म करा, कर्म तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाणार. हिंदीतून मराठीकडे येण्याचा काय म्हणजे का केलं तुम्ही ते? कारण पहिलं मी जेव्हा हिंदीमध्ये कॉन्टेंट करायचो, माझा एम हा होता की आपल्या व्हिडिओ हा संपूर्ण देशभर चालेल, कारण त्याचा ऑडियन्स वाईड आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये जगभर ऑडियन्स आहे, त्याच्यामुळे व्ह्यूज जास्त येतात, नाही का. मग याच्यानंतर मी आणि सागरने विचार केला की आपल्या मराठीमध्ये आपलं चॅनलच नाहीये, आपण बघतोय तर प्रँक चॅनल मराठीमध्ये नाहीच आहे. ऑलमोस्ट तुम्ही आता सर्च कराल ना तर बोटावर मोजत इतके चॅनल, फारच कमी. तर ह्या उद्देशाने म्हणलं आपण मराठीमध्येच करू, आपण फायनली आपण मराठी माणसं आहोत, तर मराठी भाषा का मागे पडावी. तर ह्या उद्देशाने आम्ही मराठी चॅनलला सुरुवात केली. आणि आता लोक म्हणतात की तुम्ही हिंदीमध्ये करा. बरेच जे हिंदी व्ह्युअर्स आहेत आपल्याकडे बघतात व्हिडिओ,
त्यांची पण आता रिक्वेस्ट आहे की तुम्ही हिंदीमध्ये करा, पण आम्ही नाही, आम्ही ठरवलं की आम्ही करायचं ते मराठीतच करणार. त्यामुळे आमचं युट्यूब मराठीमध्ये, इन्स्टा पण मराठीमध्ये, सर्व काही मराठीमध्येच. हे मराठी चॅनल सुरू करून किती दिवस झाले? मराठी चॅनल सुरू करून झाले आम्हाला 2 वर्ष. म्हणजे युट्यूबला पहिल्यापासूनच होता. म्हणजे आम्ही स्टार्टिंगला फक्त 2-3 व्हिडिओ आम्ही त्यावरती करून ठेवल्या होत्या की बाबा बघू रिस्पॉन्ड नाही का. पण जसा हा बंद झाला आमचा प्रँक शाळा जो हिंदी चॅनल आहे, मग त्यानंतर आम्ही फोकस सिद्ध केला मराठी चॅनलवरती. आणि जितका रिस्पॉन्ड आम्हाला हिंदीला भेटला नव्हता त्याहून डबल रिस्पॉन्ड आम्हाला मराठीवर भेटला. बरं. आणि मराठी माणसं आपल्या माणसाला प्रेम देतातच, प्रेम देतात, पाय पण खेचतात. पार्ट ऑफ गेम. तर ते चालायचं. मला फार गंमत वाटली हे सगळं ऐकल्याच्या नंतर की एक चॅनल 8,56,000 सबस्क्रायबर आणि ते बंद पडलं आणि त्याच्यानंतर तुम्ही नवीन चॅनल सुरू केलं आणि तिथे सुद्धा तुम्हाला ग्रोथ मिळाली. म्हणजे प्रेक्षक जे तुम्हाला पाहतायत किंवा तुम्हाला जे ओळखतायत त्यांच्या मनात किंवा माझ्याही मनात एक प्रश्न आला की एखाद्याला गेम कळते, काय होतं असे खूप सारे कंटेंट क्रिएटर आहेत वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतात, त्यांची वर्षानुवर्ष निघून जातात, जिंदगी निघून जाते, पण 1,00,000, 10,000, 20,000 मॉनिटाईज चॅनल करणं 4-4, 5-5 वर्ष लागतात. तुम्हाला ही कुठली अशी ट्रिक समजली की तुम्ही आधी एक चॅनल बंद पडलं, मग दुसरं सुरू केलं, तेही आज 5 लाखावरती आहे, इकडे इंस्टाग्रामवरती 4 लाखाच्या आसपास काहीतरी सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत, तुम्हाला काय ट्रिक कळलीये किंवा काय गेम कळलीये अशी या सोशल मीडियाची जी तुम्ही आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करू शकता? नाही, ऍक्च्युली याच्यामध्ये गेम ऑफ की किंवा याच्यामध्ये असं काही संबंध नाही. जर तुम्ही डेडिकेशनली काम करताल आणि फक्त तुम्हाला ओळखायची गरज आहे की ऑडियन्सला काय हवंय. आता फॉर एक्झाम्पल मी काहीतरी प्रँक करतोय, बळच मी जाऊन कुठल्या तरी वयस्कर माणसाला छेडतोय किंवा कपलला मी त्रास देतोय, ते पब्लिकला पण काही ठराविक वर्गाला आवडेल, पण मॅक्सिमम 70% लोकांना ते आवडणार नाही. मग आम्ही हे केलं, मनात ठेवलं की जो कॉन्टेंट लोकांना आवडेल. आता आमचे काही रूल्स आहेत आमच्या चॅनलचे की आम्ही म्हाताऱ्या वयस्कर लोकांना त्रास देत नाही, आम्ही कपलला त्रास देत नाही, त्यांची प्रायव्हसी आम्ही हार्म करत नाही आणि आम्ही हार्म होईल अशी कुठली व्हिडिओ करत नाही. तर हे जे सॉफ्टनेस आहे ना, हा लोकांना आवडतो. मग आम्ही फोकस त्याच्यामध्येच केला. मग ह्याच्या पुढे कसं झालं, आपली जी जनता आहे भारताची किंवा महाराष्ट्राची म्हणा, ही खूप हळवी मनाची आहे. तर लोकांना हळवे कॉन्टेंट जे आहेत ते पण आवडतात. मग आम्ही त्यामध्ये मिक्सर केलं. समजा आमचा प्रँक्स व्हिडिओ आहे, तर प्रँक्स मधून काय वेगळं दाखवता येईल. मग आम्ही सोशल एक्सपेरिमेंट केले, ज्याच्यामध्ये आंधळा माणूस त्याला बघतोय की त्याला कोण वाट दाखवते का, किंवा एक लंगडा माणूस आहे त्याला कोण बुटाची लेस बांधते का. तर आम्ही त्यामध्ये थोडेसे चेंजेस केले. मग ह्यात मग आम्ही हेल्पिंग व्हिडिओज केल्या, किंवा एखाद्या गरीबाकडे गेलो, त्याला बोललो की माझं पोट दुखतंय, मला 5 रुपये देतोस का. मग त्याची माणूस की आम्ही पाहिली, मग त्या ह्युमॅनिटीचे व्हिडिओ झाल्या. तर ह्या ज्या सगळ्या जो मिक्सर आहे ना, तो लोकांना खूप आवडला. कारण कंटिन्यू तुम्ही एकच कॉन्टेंट टाकलं तर पब्लिक तिथे बोर होणार. बरोबर. सो तुम्ही कंटिन्यू प्रँक टाकताय, ते कुठे ना कुठे लोक बोर होतात. मग समजा एक दिवस तुमचा सोशल एक्सपेरिमेंट गेला, एक दिवस हेल्पिंग व्हिडिओ गेली, एक दिवस तुमचा प्रँक व्हिडिओ गेला, ते मिक्सर खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळेच आम्ही असं मिक्सर, आणि याच्यामुळेच आम्ही सक्सेस लवकर भेटला हे मी मानतो. बरं. ओव्हरऑल युट्यूब आणि किंवा सोशल मीडिया, म्हणजे ओव्हरऑल जे काही युट्यूब असेल, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, याच्याबद्दल काय कळलंय तुम्हाला? म्हणजे काय, कशी आहे ही फील्ड, ट्रेंड्स कसे? कारण मी जे बघतोय ते, मला जो प्रश्न विचारायचा तो थोडासा अजून विस्तारित करतो की ट्रेंड्स फार बदलतात, लोक ट्रेंडच्या मागे फार पळतात. बरोबर. म्हणजे तुम्ही सांगा की आता एक सॉन्ग सुरू आहे, तर सगळे रील त्या सॉन्गवर आहे. बरोबर. एक ट्रेंड आला, सगळेजण तो ट्रेंड फॉलो करणार. मग तुम्ही कशावर बिलीव्ह करता? ट्रेंड सेट करण्यावर की ट्रेंड फॉलो करण्यावर? किंवा तुम्हाला या सगळ्या सोशल मीडियाच्या प्रवासामध्ये या सोशल मीडियाबद्दल काय कळलंय, जे तुम्हाला कळलंय, किंवा असं काय आहे ते? ऍक्च्युली सांगायचं झालं तर ट्रेंडचं बद्दल तर तुम्ही म्हणत असाल तर ट्रेंडचं कसं आहे की ट्रेंड प्रमाणे आपण बदलच पाहिजे, त्यात काही नो डाऊट. पण त्यानुसार आपण जुना परिचय न सोडता, म्हणजे आपलं जे शिक्षण आहे ते न सोडता, त्याच्यामध्ये अजून आपल्याला नवीन काय आणता येईल याच्यावरती आम्ही फोकस करतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही कलाकार आहात, आता तुम्ही एक पेशंट डॉक्टर आहात, बरोबर, पण तुमच्या अंगामध्ये काही ना काही कलाकार, तुम्ही प्रोड्युसर पण आहात, तुम्ही रायटर पण आहात, बरोबर, ह्या गोष्टी तुम्ही केल्यात, बरोबर. तर ह्या गोष्टी तुम्ही स्वतःला टाइम काढताय ना, तुम्ही लेखक पेशंट डॉक्टर, तुम्ही क्लिनिक सांभाळताय, ह्याच्यावर तुम्ही पुस्तक लिहिताय, तुम्ही बरेजण एक पुस्तक लिहिलंय, तुम्ही शॉर्ट फिल्म्स काढता, तुम्ही प्रोड्युसर आहात, असे खूप सारे तुम्ही भूमिका बजावता. हे कशामुळं? कारण तुमच्या अंगामध्ये काहीतरी गुण आहे, बरोबर. मग ट्रेंड किती का बदला ना, तुमचा जो कलाकार तो जागा राहायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल, मी ऑफिसमध्ये काम करतो तो वेगळा, माझा ड्युटीला जाण्याचा, मला माझ्यापासून कंपनी जवळपास 1.5 तास लागतात मला जाण्यासाठी, येण्यासाठी 1.5 तास, आणि तिथला वर्किंग आवर 8-8.5 तास. तर दिवसाचे 14 तास गेल्यानंतर माझ्याकडे फक्त राहतात 10 तास. मग त्यामध्ये झोपायचं कधी, ते सगळं मॅनेज करायचं कसं, सुट्टी दिवशी मला काय करायचं, फॅमिलीला टाइम कधी द्यायचा. पण हे सगळं माणूस केव्हा करू शकतो, जेव्हा तुमचा आतमधला कलाकार
असतो, जिवंत असतो. आणि तुम्ही म्हणले की तुम्ही काय सांगू शकता प्रेक्षकांना, तर जो आपला कलाकार म्हणजे आतमध्ये जो टॅलेंट आहे ना, प्रत्येकाच्या आतमध्ये काही ना काही टॅलेंट असतो, 100% असतो. जसं तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, असं प्रत्येकामध्ये, फक्त तो ओळखता आला पाहिजे. त्याच्यामुळे ट्रेंड जरी बदलत राहिला तरी आतमध्ये कलाकार जागा असेल तर मग तुम्हाला काही जास्त अडचण होत नाही. बरोबर. आणि सध्या जे न्यूडिटी, हार्मफुल कंटेंट, बॅड लँग्वेज याचे जे कंटेंट सध्या मार्केटमध्ये व्हायरल होत आहेत, म्हणजे इंस्टाग्रामवर जर समजा मुलींना सक्सेस मिळवायचे तर त्या वल्गॅरिटी दाखवा. बरोबर. सोशल मीडियावरती पहा, युट्यूबवरती पहा, समय रैना, आता रणवीर अलाहाबाद याचं जे काही कॉन्ट्रावर्सी झाली, ते काहीतरी चुकीचं बोलायचं आणि मग कॉन्ट्रावर्सी तयार करायची, त्याच्यातून फेमस व्हायचं. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप खराब आहे. म्हणजे शब्द नाही. तुम्ही जरी प्रँक्स व्हिडिओ टाकले तुम्ही तरी इतके वल्गर प्रँक येतील, दिल्ली साईडचे, हरियाणा साईडचे, आपल्या महाराष्ट्रात तरी नाही ते. सदैव आपलं नशीबच म्हणावं लागेल, आपलं भाग्य म्हणावं लागेल की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये अशा गोष्टी अजून तरी नाहीयेत. तर अशा गोष्टीमध्ये काय होतं माहितीये का, की लोकांना एक सवय लागते, लोकांना प्रँक व्हिडिओ म्हणलं की तेच आवडतं, वल्गॅरिटी वगैरे आठवते. आणि न्यूडिटी इतकी वाढली आहे प्रमाणाबाहेर, म्हणजे मी तुम्हाला इथं ऑन कॅमेरा सांगू पण शकत नाही कुठल्या लेवलला जाऊन प्रँक व्हिडिओ आता निघतायत आणि लोकांना बघतायत. मिलियन्स ऑफ व्ह्यू मध्ये व्ह्यू आहेत त्याचे. आता माझा एक मी त्याचं नाव घेणार नाही, तो राहतो हरियाणाला, तो तिकडनं मुंबईमध्ये येतो, मुंबईला ऍक्ट्रेस परचेस करतो, काय 2,000 रुपये त्यांना देतो फॉर 1 hour, म्हणजे एका तासाचं शूट असणार, त्याला 2,000 रुपये तो पे करतो. तो फ्लाईटने हरियाणावर मुंबईला येतो, एका दिवसामध्ये जवळपास तो 15 ते 20 टेक काढतो वेगवेगळ्या मुलींबरोबर, वल्गर प्रँक, आणि मुली 2-2 मध्ये रेडी होतात. हे रिअलिटी आहे मुंबईमध्ये. आणि तो शूट करून तो परत पुन्हा तिथे जातो. गावात राहणारा मुलगा महिन्याला कमीत कमी लास्ट त्याच्या मी अर्निंग बघितलं होतं, 56 लाख रुपयाचं अर्निंग होतं एका महिन्याचं. युट्यूब एका महिन्यात रोज कंटेंट टाकतो, रोज. आणि वल्गर कंटेंट, वल्गर म्हणजे वल्गर कंटेंट पूर्णपणे. तो फेस दाखवत नसेल, त्याच्यात फेस दाखवतो तो, पण मुली दाखवतो तर त्याला काय अर्थच नाही. तुम्ही तर त्याचं मी जेव्हा त्यांनी मला शेअर केलं, वायटी स्टुडिओमध्ये आपलं अर्निंग दिसतं, त्याचं 56 लाख रुपये एका महिन्याचं अर्निंग होतं. आणि त्याचा पैसा जातो किती, एका मुली मागं 2,000. डेली तो व्हिडिओ टाकतो, डेली, कधी कधी दिवसाला 2-2 व्हिडिओ टाकतो, आणि सगळा वल्गर कंटेंट. तर लोकांना आजकाल बघायला हे आवडते आणि त्यामुळे त्यांना पॉप्युलरिटी मिळते. आणि इंस्टाग्राम म्हणायचं तर इंस्टाग्रामवर तर अश्लीलतेचं प्रमाण खूप जास्त वाढले, खूप जास्त. सॉफ्ट पॉर्न झाले, सॉफ्ट पॉर्न झालेले पूर्णपणे. आणि महत्वाचा विषय 56 लाख अर्निंग आहे, म्हणजे व्ह्यूज आहे, याचा अर्थ की ती लोक बघतायत. आणि जर लोक बघतायत तर लोक ते करणारच, अशा पद्धतीचं झालंय. तर प्रेक्षकांनीच इथं मुळात सावध झालं पाहिजे किंवा त्याच्याकडे वळलं नाही पाहिजे. पण हे आपण सांगून उपयोग नाही. हे लोकांना किती आपण सांगितलं तरी पण ते लोक ते बघायला थांबणार नाही. आणि पण आपल्यासारख्या लोकांचं काय असतं की एक कर्तव्य असतं, आपण बोलतच राहिलं पाहिजे. बरोबर. आपण ते करतच राहिलं पाहिजे. आपल्यामुळे हजारातला एक जण जरी समजा थोडा जरी त्याचा अंतरात्मा जागा झाला तरी आपण सक्सेसफुल झालो. आपण बोलतच राहिलं पाहिजे की या अशा कंटेंटच्या मागे जाता कामा नये लोकांनी, आणि एक चांगला थोडंसं जे काही समाजात आहे ते स्वीकारलं पाहिजे. आणि महाराष्ट्रात तरी हे कधी येऊ नये. परमेश्वराकडे हीच प्रार्थना. आपला पॉडकास्ट सुरू झाला तेव्हापासून तुमच्या तोंडात एक नाव आहे, सागर पार्टनर. आणि मला कळलं की ते इथं आलेले. मला असं वाटतं की आपण 2 मिनिटासाठी का होईना त्यांना आपण इथं बोलवलं पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय तुमचं चॅनल अपूर्ण आहे असं मला वाटतं. पूर्णपणे अपूर्ण. आणि मी एक गोष्ट सांगू इच्छितो, कोणत्याही पार्टनरशिप करण्यासाठी किंवा कुठलाही योग्य काम करण्यासाठी एक योग्य पार्टनरची गरज असते, तो म्हणजे सागर आहे. कारण चॅनलचं ऍक्सेस झालं, हे झालं, हे सगळं माझ्याकडे. पण त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये मला अजूनपर्यंत विचारलं नाही की तुला यातून किती पैसे भेटतात, तू यातून किती पैसे कमवला. हा आमच्यामध्ये एक बॉन्डिंग आहे, एक ट्रस्ट आहे. आणि याच्याशिवाय कुठलाही म्हणजे तुम्हाला या चॅनल असेल, बिझनेस असेल, हा सक्सेसफुल होऊ शकत नाही. कारण तुम्हाला योग्य पार्टनरची गरज आहे, आणि तो सागर माझ्यासाठी आहे. कारण कुठलाही आतापर्यंत किती आले किती गेले, पण सागरने कधी साथ नाही सोडली. सो तुम्ही एकदा त्या संग बोलून घ्या, नक्कीच तुम्हाला आवडेल. सागर भाऊ, थँक्यू. सागर भाऊ नमस्कार. नमस्कार सर. पॉडकास्ट सुरू झाल्यापासून तुमचे जे मित्र आहेत प्रशांतजी, आणि त्यांच्या तोंडात तुमचं नाव होतं की सागर भाऊ. मी म्हटलं आता तुम्ही इथं आलेत तर तुमच्यासोबत सुद्धा थोडंसं रूबरू झालं पाहिजे. कसा आहे एक्सपिरियन्स सागर भाऊ प्रँकचा? एक्सपिरियन्स तर खूपच भारी आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ज्या ट्रेसमध्ये असतो, आम्ही पण असतो, ज्यावेळेस आम्ही शूट करतो ना त्यावेळेसची मजाच खूप वेगळी असते. आम्ही सगळे ट्रेस म्हणजे त्याच्या बाहेर जाऊन शूट करतो.
तर खूप भारी वाटतं आणि ते बघून लोकांनाही भारी वाटतं, त्याच्यामुळे सगळं चालू आहे व्यवस्थित. प्रशांत भाऊचं इन्स्पिरेशन मी मगाशी विचारलं की हे सगळं प्रँक करण्यामागे काय होतं, तर तुमचं काय इन्स्पिरेशन आहे हे याच्यामध्ये इतक्या दिवसापासून इन्व्हॉल्व्ह होणं आणि एकदम अनअवॉइडेबल असा पार्ट या प्रँकचा बनणं, म्हणजे तुमचं काय इन्स्पिरेशन आहे याच्यात येण्यासाठी? तसं म्हणायला गेलं तर मला कसं आहे, म्हणजे लोकांना हसवायला आवडतं. बरं. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला जरी काही झालं किंवा म्हणजे स्वतःवर जोक करून हसवणारे खूप कमी आहेत लोक. बरोबर बरोबर. जनरली काय होतं की सगळ्यांना दुसऱ्यांना इजा पोचवून किंवा दुसऱ्यांवर टॉन्ट मारून जोक करून हसवणारे लोक खूप आहेत. आता वल्गर गोष्टीमध्ये ह्याच्यामध्ये तर आपल्या चॅनलवर तशा गोष्टी नाही आहेत. आपण काय करतो स्वतःवरच, म्हणजे जे प्रँक क्रिएट करतो किंवा जे सोशल एक्सपेरिमेंट करतो ते स्वतः ह्याच्यावरच करून लोकांना हसवतो. तर त्याच्यामुळे ते आवडतं आणि चांगलं वाटतं, तेवढंच. बाकी असं प्रशांत काय भाऊचं चॅनल सुरू झाल्यापासून तुम्ही त्यांच्या सोबत आहात. त्यांनी आवर्जून त्या गोष्टीचा उल्लेख केला की त्याचा सगळा ऍक्सेस त्यांच्याकडे आहे. तुम्ही एक पैशासाठी त्यांना विचारलं नाही किंवा कसे येतात कुठे जातात काही विचारलं नाही. हे करू शकतो चांगला दोस्तच, आणि असा पार्टनर असा दोस्त मिळायला खरंच नशीब लागतं. तुमचं प्रशांत भाऊचं नशीब आहे, तुमचंही नशीब आहे, तुम्ही एकमेकांना असे मित्र आहात. आमचं ऍक्च्युली बॉन्डिंग असं कॉलेज पासूनच आहे की आम्ही एकत्र आहे. म्हणजे पैशाचा तर पार्ट खूप वेळा, पार्टनर तरी खूप वेगळं. आम्ही त्याला कधी पार्टनर म्हणून त्याला हे करतच नाही की एक मित्र म्हणूनच करतो. आजपर्यंत तेच करतो, काय पैशाचा त्यात पार्ट नाहीच आहे. म्हणजे जे करतोय आम्ही आता, आम्हाला बरेच लोक मला पण म्हणतात कधी कधी किती अर्निंग होते रे काय, पण मला ऍक्च्युली खरं सांगायचं का मला खरंच माहितीच नाही अर्निंग किती होते काय होते. तर एक म्हणजे अर्निंग साठी करतच नाहीये शक्यतो. आता ते काय अर्निंग होते आणि किती होते ते विचारण्यापेक्षा चाललंय व्यवस्थित चालू आहे एवढंच, बाकी त्याच्यापेक्षा काय. आणि मी इंस्टाग्राम तुमचं चेक केलं, सगळ्यात चाललेला तुमचा तो व्हिडिओ आहे तो ह्याचा रक्षाबंधनचा, आय थिंक. हा राईट. किती मिलियन गेलाय तो? याच्या 60 मिलियनच्या पुढे, 60 मिलियनच्या पुढे गेलेला आहे. खूप जास्त व्हायरल झालेला आहे आणि चांगलं वाटतं, म्हणजे लोकांच्या त्या कमेंट्स वाचून पण चांगलं वाटतं असे वेगवेगळे ऍक्ट करायला. आता पण चालू आहे, म्हणजे त्याच्यावरच काम चालू आहे. बरं, काय फ्युचर आहे आता प्रँकचं? प्रँकचं फ्युचर तर आता चालू आहे, म्हणजे फ्युचर काय म्हणता येईल आता, जसे जसे प्रशांत भाऊ क्रिएट करायला होतील तसं करायचं. म्हणजे जास्त करून पार्ट त्याचाच असतो त्याच्यामध्ये, खरं सांगायचं तर, की काय करायचंय, कसं करायचं, फ्युचरमध्ये काय करायचं, कोणते कोणते ऍक्ट आले पाहिजे. आता मे बी नवीन नवीन येतील त्याच्यावर चांगले चांगले. आम्ही एक चालू आहे, म्हणजे काम चालू आहे त्याच्यावर. आता प्रँक व्यतिरिक्त दुसरं काय करायचं, लवकरच येतील त्याच्यावर. वा वा वा. सागर भाऊ, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? एकदम छान वाटलं, एकदम भारी वाटलं. म्हणजे आम्हाला सुरुवातीला छोटासा प्रँक केला, त्याचं काही वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्हा दोघाला भेटल्याच्या नंतर एक प्रँकचं वेगळं राहिलं, पण तुमची दोस्ती बघून खरंच खूप छान वाटलं. आणि आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर असा एक दोस्त सोबत पाहिजे, एवढं या नोटवरती मी आजचा पॉडकास्ट इथे थांबवतो. गप्पा अशा आहेत, प्रशांत भाऊशी बोलताना असं वाटत होतं, सागर भाऊशी बोलताना असं वाटतं की आता ह्या गप्पा थांबल्याच नाही पाहिजे, परंतु प्रत्येकाला एक टाइम लिमिट असतं प्रत्येक गोष्टीला, आणि आपल्या पॉडकास्टलाही टाइम लिमिट आहे. पुन्हा कधीतरी आपण या दोघांनाही इथे या मंचावरती बोलून त्यांच्याशी निवांत गप्पा मारू. त्यांचे कंटेंट येत राहतील. त्यांना फॉलो करा म्हणण्याची सुद्धा गरज नाही, कारण त्यांना तुम्ही भरभरून प्रेम देताय. त्यांच्या निमित्ताने आम्हालाही प्रेम द्या. हा पॉडकास्ट तुम्ही संपूर्णपणे पाहिला असेल तर याच्यात तुम्हाला काय वाटलं, ह्या यूट्यूब इंडस्ट्रीबद्दल, सोशल मीडिया इंडस्ट्रीबद्दल किंवा प्रँकबद्दल, आपल्या सागर भाऊ, प्रशांत भाऊ यांच्याबद्दल काय वाटलं ते कमेंट करून सांगा. त्या कमेंट आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच. प्रशांत भाऊ, काय ऍड करायचंय तुम्हाला याच्यामध्ये? नाही, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? खूप छान वाटलं, खूप छान एक्सपिरियन्स होता. पहिल्यांदा तुमचा जेव्हा मला फोन आला तुमच्या ऑफिसमधून, तेव्हा मी पहिल्यांदा शॉक झालो, कारण आम्ही आतापर्यंत कधी दिला नाही. पण तुमच्याबद्दल आम्हाला एक वेगळा अभिमान आहे की नंतर मी जेव्हा तुमच्याबद्दल मी पाहिलं तर तुम्ही एक प्रोड्युसर पण आहात, डायरेक्टर पण आहात, लेखक पण आहात. आणि तुम्हाला माहित नसेल की यांनी बहिरीजी नाईक ही कादंबरी यांनी लिहिली, हा ओके, जे तुम्ही इथं पाहताय, तर हे Amazon वरती बेस्ट सेलर बुक आहे. तर जर अशा व्यक्तीकडनं जर आपला पॉडकास्ट घ्यायला जाणार असेल, जर आपल्या 4 गोष्टी चांगल्या व्यक्तीपर्यंत जाणार असेल, तर त्यासाठी आम्ही यांना होकार दिला आणि आम्ही इथे आलो. आणि तुमच्याबद्दल सर आम्हाला एक वेगळा अभिमान पण आहे की आम्ही ह्याचा पार्ट झालो, यासाठी मनापासून तुमचा धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि असंच तुम्ही जसं की मी म्हणलो की जो काही आपला अंगातला जो कलाकारपणा आहे तो तुम्ही मरू देत नाही, तुम्ही जिवंत ठेवला, हे मला खूप योग्य वाटतं. कारण सर 2 टाइम क्लिनिक करतात, सकाळी पण क्लिनिकवर असतात, इव्हिनिंगला पण क्लिनिक असतात, परत शॉर्ट फिल्म करतात, लेखन करतात, इन्स्टा हँडल, युट्यूब हँडल, सगळ्या गोष्टी करणं खूप अवघड आहे. ऍज अ क्रिएटर मला माहिती आहे की खूप म्हणजे
एक समजा आपण एक व्हिडिओ करतोय, युट्यूबला टाकतोय, इन्स्टाला टाकतोय, फेसबुकला टाकतोय, त्याचा शॉर्ट्स व्हिडिओ करतोय, लॉंग व्हिडिओ करतोय, त्याचा थंबनेल करतोय, यात खूप सारे क्रिटिकल गोष्टी आहेत. पण तुम्ही हे करताय यासाठी खूपच मन भारून आलं आमचं, की तुम्ही इतकं छान तुम्ही काम करताय. सो मच. धन्यवाद. ही हा आपला पहिला पॉडकास्ट आहे, शेवटचा पॉडकास्ट नाही. आणि काय होतं, कधी कधी बऱ्याचदा गेस्ट येतात ना, काही गेस्ट फक्त गेस्ट म्हणून येतात आणि निघून जातात, तेवढा व्हिडिओ पुरता त्यांचा संबंध राहतो. खूप कमी लोकांशी असं माझं होतं, परंतु बरेच असे गेस्ट येतात ना, ते मग ते मित्र बनतात. तसे आज मला 2 नवीन मित्र भेटलेले आहेत आणि हे आयुष्यभर सोबत राहणार आहेत, ही ग्वाही मी देतो. आणि सरांचं एक, सॉरी डिस्टर्ब केला, सरांचं एक प्रोडक्शन हाऊस आहे राजयोग फिल्म्स नावाचं. सो सरांना आम्ही म्हणले की आम्हाला पण त्यामध्ये संधी द्या, की आम्ही जेणेकरून आम्ही नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये आम्ही सोबत असू. सर तुमचं मत आम्हाला कळवा नक्की. नक्की त्याच्यात आपण सगळे सोबत काम करतोय आणि ही आमची मैत्री असंच राहील. आणि मी तुम्हाला या मंचातर्फे या मोमेंटला असं सांगू इच्छितो की इथून पुढे प्रशांत भाऊ, सागर भाऊ, आम्ही राजयोग फिल्म्स सगळे एकत्र मिळून भरपूर प्रोजेक्ट करू. मी त्यांना विचारतो आणि ते मला होकार देतील असा मला ठाम विश्वास आहे. आमची तर इच्छा आहे. चालेल सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर्व प्रेक्षक.